कारण तुम्हाला जवळपास 52,000 रुपये सोबत तुमचं फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग सुरू होत आहे, ते सुद्धा पुढच्या शिक्षक भरतीमध्ये मेरिटमध्ये येण्यासाठी. आणि शिक्षक होण्याची सुवर्ण संधी यापेक्षा मोठी असूच शकत नाही. ज्यांचं डी.एड, बी.एड, एम.एड, एम.पी.एड, बी.पी.एड झालेलं आहे, ज्यांना शिक्षक व्हायचं आहे, जे सध्या हे करत आहेत, त्यांच्यासाठी शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत होते. याच पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती TAIT, टीचर्स ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट, याच्यासाठी प्रशिक्षण घेतलं जाणार आहे. महाज्योती आणि वनारटी यांच्याकडून या प्रशिक्षणांतर्गत उमेदवारांना पूर्णतः प्रशिक्षण दिलं जाणार आहे की कशा पद्धतीने TAIT 2026-27ची तयारी करायची आहे आणि सोबतच यांना विद्यावेतन म्हणजे अर्थातच अर्थार्जनही मिळणार आहे. याच्या दुसरी असूच शकत नाही. आपण या व्हिडिओमध्ये 2 प्रशिक्षण संस्थांचं ट्रेनिंग पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक आहे महाज्योती. ह्याच्यासाठी पात्रता काय आहे, त्याच्यासाठी कोणता उमेदवार पात्र आहे, एलिजिबिलिटी सोबतच तुम्हाला अप्लाय कुठं करायचं आहे आणि टर्म्स कंडिशन कोणकोणत्या आहेत हेही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाज्योती अंतर्गत येणारे उमेदवार, वनारटी अंतर्गत येणारे उमेदवार सोडून बाकीचे बार्टी अंतर्गत येणारे उमेदवार, सारथी अंतर्गत येणारे उमेदवार आणि ओपन AWS यांच्यासाठी सुद्धा असंच ट्रेनिंग सुरू होणार आहे का, त्यांचे फ्युचर प्लॅनिंग काय असायला हवे जर त्यांना शिक्षक भरती टेट 4ची तयारी करायची आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या अंतर्गत मिळते. मित्रमैत्रिणींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत 2017, 2022 आणि 2025ची सध्या अजूनही प्रक्रिया संपलेली नाही आहे, आजही सुरू आहे. परंतु 4थ्या टेटचे वेळ लागलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत प्रशिक्षण सुद्धा सुरू झालेलं आहे. जर तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी शिक्षक आहात परंतु पवित्र पोर्टल अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला निवड हवी असेल, इव्हन एक्सेप्शन मिळणार आहे, शिक्षण सेवक म्हणून तुम्ही केला असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट वेतन जर हवं असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे 1ली ते 12वीसाठी जर तुम्ही पात्र असाल तर. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षक भरतीसाठी संपूर्ण गायडन्स आम्ही तुम्हाला देत आहोतच. आणि ज्यांना अजून शिक्षक व्हायचं आहे, जे ऑलरेडी 2025च्या शिक्षक भरतीच्या म्हणजे सध्या ते प्रोसेसमध्ये आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त मार्क्स मिळवून आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. सर्वांपर्यंत पोहोचवा. कारण शेवटी कसं आहे मित्रांनो, तुम्ही D.एड, B.एड करता आणि आजपर्यंत भरती होतच नव्हती. शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हा पाठपुरावा कंटिन्यूस करत आहोत आणि असंच करणार आहोत. चर्चा, मोर्चा, आंदोलन याच्या अंतर्गत 4थी डेट कधी होणार आहे याची सुद्धा अपडेट्स तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा आणि तुमच्या जीवलगांपर्यंत नक्की पोहोचवा. विशेषतः जे सध्या सेकंड लास्ट सेमिस्टरमध्ये आहे, ज्यांचं D.एड, B.एड सुरू आहे, त्यांच्यापर्यंत पण नक्की पोहोचवा. शिक्षक भरतीसाठी एकमेव हक्काचं व्यासपीठ ते म्हणजे बालुशा माने ऑफिशियल इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरती सुद्धा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. तर पहिल्यांदा जे आपण परिपत्रक पाहतोय ते आहे महाज्योतीचं. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या अंतर्गत जे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 26-27ची परीक्षा देणार आहे, त्यांची पूर्व परीक्षा प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आणि त्यांची योजना काय आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अंतर्गत सध्या आपण पाहतोय की इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील म्हणजे अर्थातच OBC आणि SBC आणि भटक्या जाती आणि जमाती यांच्यासाठी हे प्रशिक्षण सुरू करण्यात आलेलं आहे आणि इच्छुक उमेदवारांनी याचे अर्ज सुद्धा करायचे आहेत. अर्ज कसा करायचा याची पूर्णतः लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा महाज्योती.in इथे गेल्यावरती तुम्ही नोटीस बोर्डवरती गेल्यावरती तुम्हाला एक परिपत्रक सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि आजच परिपत्रक हवं असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. न्यूज हायलाईटमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये परिपत्रक आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. बरं, याचा कालावधी किती आहे आणि याचा लाभ किती होणार आहे याच व्हिडिओमध्ये आपण वनारटी म्हणजे यांच्यातर्फे सुद्धा प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. ठराविक मुदतीत अर्ज करायचा आहे आणि आजच त्याची तयारी सुद्धा करायची आहे. या प्रशिक्षण अंतर्गत तुमची प्रथमतः अर्ज भरून घेतले जातात, सेल्फ सर्टिफाय फॉर्म करून अर्ज भरून घेतले जातात. नंतर तुमची 100 गुणांची एक परीक्षा होते आणि त्या परीक्षेमध्ये जे तुम्हाला मार्क्स मिळतात त्याच्या अंतर्गतच तुमची नंतर निवड होत असते प्रशिक्षणासाठी. प्रशिक्षणाचा कालावधी 4 महिन्याचा असतो. या 4 महिन्याअंतर्गत तुम्हाला दरमहा मिळतात 10,000
आणि त्याच्यासोबतच तुम्हाला आकस्मिक निधीसुद्धा मिळतो, तो म्हणजे 12,000. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. पटापट जॉईन करा जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट्स इथून पुढे मिळत राहतील. योजनेच्या लाभासाठी पात्रता कोणती आहे तर तुमच्याकडे डोमिसाईल असायला हवं, म्हणजेच विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी. अंतिम दिनांकापर्यंत वय किती आहे तर 41 वय उमेदवारांचं असायला हवं. कोणत्याही कॅटेगरीचे जरी तुम्ही असाल, ज्या अंतर्गत हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही एलिजिबिलिटी आहे, तुमचं फॉर्म अप्लाय करण्यासाठी 41 वर्ष वय असावं. विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील असावा. म्हणजे नॉन क्रिमिनल सध्या कोणासाठी लागते ते सांगाय नको. मागासवर्ग आहे, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी सध्या नॉन क्रिमिनल दाखला सुद्धा गरजेचा आहे. जर काढला नसेल ना, फटाफट याच शैक्षणिक वर्षातला दाखला तुम्हाला लागणार आहे, फटाफट तुम्ही काढून घ्यायचा आहे. सोबतच याच्यासाठी पात्रता कोणती असणार आहे तर उमेदवार ज्या वर्गासाठी एलिजिबल आहात त्या वर्गासाठी त्यांचं DED, BEd, TET पेपर 1, पेपर 2 किंवा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, BEd जरी केलं असेल, BPEd जरी केलं असेल तरी तुम्ही या प्रशिक्षणासाठी पात्र आहात. त्याच्यासाठी जे शासन निर्णय आहेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे त्याच्यानुसार 25 फेब्रुवारी, 16 मे, 12 जून आणि 7 फेब्रुवारी 2019 सर्व GR तुम्हाला ॲपमध्ये मिळणार आहे. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तुमची पात्रता पहा आणि त्याच्यानुसारच तुम्हाला या प्रशिक्षण योजनेकरता तुम्हाला अप्लाय करायचं आहे. याच्या अंतर्गत चाळणी परीक्षा होणार आहे आणि त्याच्या अंतर्गत उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. आणि कागदपत्राच्या पडताळणीनंतर सोबतच तुम्हाला चाळणी परीक्षेमध्ये जे मिळालेले गुण आहेत त्याच्या रँकनुसार तुम्हाला प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप काय आहे तर सदर प्रशिक्षण हे 4 महिन्याचा कालावधी असणार आहे आणि याच्या अंतर्गत काही आरक्षण सुद्धा आहे. आरक्षणाअंतर्गत प्रवर्गणी आहे, 30% जागा आहेत. आरक्षित जागा महिलांसाठी आहेत, दिव्यांगासाठी 5% आहेत आणि अनाथासाठी आरक्षण आहे केवळ 1%. त्याच्यासोबतच जे उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्याच्या अंतर्गत OBC इतर मागासवर्गीय यांच्यासाठी 59% जागा रिक्त आहेत. त्याच्यासोबतच विमुक्त जाती यांच्यासाठी 10%, भटक्या जमाती म्हणजे NTB, NTC आणि NTD यांच्यासाठी 8%, 11% आणि 6% या जागा तिथं प्रशिक्षणासाठी अवेलेबल असणार आहेत. आणि विशेष मागासवर्गीय SBC यांच्यासाठी 6% जागा याच्यासाठी प्रशिक्षणासाठी अवेलेबल आहेत आणि याचा तुम्ही फटाफट लाभ घ्यायचा आहे जर तुम्ही या कॅटेगरीत मोडत असणार तर. त्याच्यासोबतच कागदपत्र कोणती आवश्यक आहेत या प्रशिक्षणासाठी अप्लाय करण्यासाठी सर्वता मुख्यतः तुमच्याकडे असायला हवं आधार कार्ड. जर तुम्ही महिला असाल आणि जर तुमचं मॅरिड झालं असेल तर तुमच्याकडे असायला हवं गॅजेट, कारण आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र आणि डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अर्थातच तुमचा जो रहिवासी दाखला आहे तोही असायला हवा. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असायला हवं या कॅटेगरीतून तुम्ही बिलॉंग करणार असाल तर. आणि सोबतच उत्तीर्ण जे आहे ते DED असेल, BEd असेल. सोबतच याच्यासाठी तुमचं BSc BEd असेल, प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका दोन्ही तुमच्याकडे असायला हवं. TET CTT उत्तीर्ण झाल्याचा दाखला, निकाल आणि गुणपत्रिका सुद्धा असायला हवी. आयदर TET CTT दोन्ही ऑप्शनल आहे, दोन्हीपैकी एक जरी तुम्हीच असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी प्रशिक्षणासाठी पात्र आहात. सोबतच जर तुम्ही दिव्यांगाचा लाभ घेत आहात तर तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असायला हवं आणि अनाथ असल्यास त्याचा सुद्धा दाखला याच्या अंतर्गत असायला हवा. येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये अनाथांसाठी सुद्धा जागा असणार आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो, कारण त्याचे आता भविष्याचे वेळ आता तुम्हाला या प्रशिक्षणाअंतर्गत दिसत आहेत. बरं, हे जर तुम्हाला प्रशिक्षणात पूर्णतः माहिती हवी असेल किंवा रजिस्टर करायचं असेल तर mahajyoti.org.in या वेबसाईटवरती जायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह प्रोग्राम ट्रेनिंग 2026-27 नोटीस बोर्डमधील याच्यावरती क्लिक करायचं आहे. परिपत्रक पाहायचं आहे, आजच अर्ज करायचा आहे. अर्जासोबत तुमचे जे काही वरती दिलेले डॉक्युमेंट्स आहेत व्यवस्थित स्कॅन करायचे आहेत, त्याच्यावरती तुम्ही स्वतः सही करायची आहे. अटेस्टेड पाहिजेत, सेल्फ अटेस्टेड हवेत आणि ते स्कॅन करून तुम्हाला जोडायचे आहेत आणि संपूर्ण माहिती भरायची आहे. आणि जर माहिती पूर्ण भरली नाही तर अर्ज वैध मानला जाणार नाही. बरं, याच्यासाठी अडीसुद्धा आहे, ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. अंतिम तारीख आहे 10 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला विचार करायचा आहे. यानंतर किंवा मेल अंतर्गत मिळालेल्या अर्जावरती कोणताही विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ करणे, नाकारणे याचा पूर्णतः अधिकार त्या व्यवस्थापकीय संचालक आहेत जे महाज्योतीचे आहेत त्यांना असणार आहे. त्याच्यासोबतच ज्या दिनांकापासून संस्थेत प्रशिक्षणाकरता उमेदवार रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांची उपस्थिती आहे ते 75% असायला हवी आणि 75% जर उपस्थिती असली तर त्यांना
या वेतनाचा, जे त्यांना 10,000 वेतन मिळतं त्याचा त्यांना लाभ मिळणार आहे. आणि अर्थातच कोणती माहिती जर चुकीची आढळली तर तुमचं याच्यानुसार तुम्हाला विद्यार्थ्यांची निवड कोणत्याही स्तरावरती रद्द केली जाणार आहे. आणि जर तुम्हाला अर्थातच बँकेचं खातं सुद्धा फार महत्त्वाचं आहे ना, कारण तुम्हाला याच्या अंतर्गत विद्यावेतन सुद्धा मिळेल. अर्ज भरताना कोणती अडचण आल्यास तुम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे. पूर्णतः परिपत्रक तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा, तिथं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेतच. सोबतच या परिपत्रकांतर्गत एक मनामध्ये तुमचा प्रश्न असेलच, मॅडम फक्त याच कॅटेगरीचे उमेदवार आहेत का, बाकीच्या कॅटेगरींचं काय, त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला पूर्णतः माहिती दिली जाणारच आहे. बरं, याच्यासाठी एलिजिबल असणारे उमेदवार जर कुठे नोकरी करत असतील अर्धवेळ पूर्ण वेळ तर ते याच्यासाठी एलिजिबल आहेत का, अजिबात सुद्धा नाही. याच्यासाठी अप्लाय करणारा उमेदवार हा फक्त आणि फक्त शिक्षक भरतीची तयारी करणारा असावा किंवा कॉम्पिटिटिव्ह परीक्षा कुठलाही असावा, परंतु तो कुठेही जॉब करत नसावा. हा एक महत्त्वाचा नियम आहे आणि तो नियम सर्वांसाठी तितकाच लागू होणार आहे ज्यांना याच्या अंतर्गत काम करायचं. सर्व डिटेल तुम्हाला कळाली असतील, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. दुसरी महत्त्वाचे प्रशिक्षण सुरू झालेलं आहे ते म्हणजे WNRT, वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था. हे प्रशिक्षण आहे ते अर्थातच टेट 2026-27 साठी ऑफलाईन अनिवासी पद्धतीने सुरू होत आहे. हा सुद्धा तुम्हाला जर GR हवा असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये मिळणारच आहे किंवा WNRT.in इथे सुद्धा जाऊन तुम्ही हे पूर्णतः परिपत्र होऊ शकता. प्रशिक्षणाचा कालावधी 4 महिन्याचा आहे आणि विद्यावेतन उपस्थिती असल्यास प्रतिमाह 10,000 तुम्हाला मिळणार आहे. आणि सोबतच आकस्मिक निधी एकाच वेळेस तुम्हाला 12,000 मिळतो. म्हणजे 4 महिन्याचे 10,000 आणि झाले 40,000 प्लस 12,000 म्हणजे एवढे, कारण तुम्हाला जवळपास 52,000 रुपये सोबत तुमचं फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग सुरू होत आहे, ते सुद्धा पुढच्या शिक्षक भरतीमध्ये मेरिटमध्ये येण्यासाठी. विमुक्त जाती VJA, भटक्या जमाती म्हणजे NTB, NTC आणि NTD यांच्यासाठी या जागा आहेत. त्याच्यामध्ये VJA साठी 40% आहेत आणि NTB NTC साठी 22.50% आणि NTD साठी 15% आहेत. टोटल 100% अशा या जागांची वर्गवारी होणार आहे. महिलांसाठी 30 जागा आरक्षित आहेत. सोबत दिव्यांगांसाठी 5% जागा आरक्षित आहेत आणि अनाथासाठी 1% जागा आरक्षित आहेत. परंतु याचा जे वय आहे उमेदवारांचं ते 40च आहे आणि महाज्योतीसाठी 41 आहे. जर तुमच्या आठवत असेल ना, तुम्ही ऐकलं असेल तर त्याच्यापेक्षा जास्त असायला नको. आणि जे GR दिलेले आहेत त्याच्या अंतर्गत उमेदवारांची पात्रता सुद्धा गरजेची आहे. शिक्षक म्हणजे काही शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे GR आहे 7 फेब्रुवारी 2019, जे काही शुद्धीपत्रक आहे 25 फेब्रुवारी 2019, 16 मे 2019 आणि 12 जून 2019. सर्व GR तुम्हाला प्ले स्टोअरवरून जर A+ गुरु ॲप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहायला मिळणार आहेत. सोबतच उमेदवारांचं TET CTT आयदर पेपर 1 पेपर 2 आणि BEd सुद्धा प्राप्त असायला हवं. याच उमेदवारांना इथं संधी मिळत आहे. परंतु तुमच्या लक्षात येत असेल हे ट्रेनिंग आहे ते तुमच्या शिक्षक भरतीसाठी होते आणि त्याच्यासाठी तुमची एक परीक्षा होणार आहे 100 गुणांची आणि त्याच्यामध्ये मेरिटमध्ये येणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे. अप्लाय करत असताना तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आहे जे मगाशी सांगितले ते तुम्ही स्वतः त्याची प्रिंटआउट काढायची आहे, स्वतः सेल्फ सर्टिफाय म्हणजे स्वतः त्याच्यावरती सही करायची आहे, सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे, स्कॅनिंग करायचं आहे आणि नंतर अपलोड करायचे आहेत. अशा पद्धतीने कागदपत्र WNRTचा जर तुम्ही लाभ घेत आहात, WNRT त्याच्यासाठी आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, वैद्य नॉन-क्रिमिनल, पदवीचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका, सोबतच BEd DEd BSc BEd जे काही झालेलं आहे त्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका असायला हवी. TET CTT दोन्हीपैकी एक निकाल आणि गुणपत्रिका असायला हवी. दिव्यांग जर असाल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र असायला हवं आणि अनाथ असल्याचा दाखला असेल तर तुम्हाला असायला हवा. अप्लाय आजच करायचं असेल www.1rt.in वेबसाईटवरती जाऊन नोटीस बोर्डमध्ये ॲप्लिकेशन फॉर टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट TAIT 2026-27 वरती क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने घेतलेला अर्ज कुठंही एलिजिबल नसणार आहे आणि व्यवस्थित सर्व स्कॅनिंग करून सोडायचं आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थित अर्ज भरला नाही, अपूर्ण अर्ज भरला, चुकीची माहिती भरली तर तुम्ही कोणत्याही स्तरावरती बाद होणार आहात, त्याचा अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची जी मुदत आहे अप्लाय करण्याची ती अतिशय कमी आहे, 25/6/2026 आहे आणि याच्यानंतर ईमेलद्वारे पोस्टाने जरी तुम्ही अप्लाय केलं तरी तुम्ही याच्यासाठी एलिजिबल नसणार आहे. त्यामुळे तुम्ही जर कोणताही तर तुम्हाला याच्या संदर्भातली कोणती अडचण आली तर यात संपर्क क्रमांक दिलेला आहे, तिथं तुम्ही अप्लाय करायचा आहे. मित्रांनो, समजलं का?
आता सध्या वनारटी तर्फे आणि महाज्योती तर्फे ट्रेनिंग सुरू झालेलं आहे. मग काय बार्टीचं काय, ज्याच्या अंतर्गत SC STच्या उमेदवारांना शिक्षक भरतीचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यासाठी आपला शिवनिटी फाउंडेशनचा पाठपुरावा चालू आहे. त्यांच्यासाठी सुद्धा लवकरच असं फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्लस तुम्हाला अर्थार्जनाची संधी मिळते असं प्रशिक्षण आलेलं तुम्हाला सुरू झालेलं मिळेल. SC BC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी सुद्धा सारथीमार्फत हे ट्रेनिंग सुरू होणार आहे. असंच कनेक्ट राहा. याच्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा सुरू केलेला आहे. लवकरच याच्या संदर्भातले पूर्ण डिटेल तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहेत. आणि सोबतच जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कोणतंही असं ट्रेनिंग दिलं जात नाही. EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी सुद्धा अजून असं कोणतंही ट्रेनिंग दिलं जात नाही. याच्याबद्दलचे जर अपडेट्स येतील तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. आहे की नाही शिक्षक भरती होण्याची सुवर्ण संधी सर्वांपर्यंत याच्या जसे जसे ट्रेनिंगचे परिपत्रक येतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत इथंच पोहोचणार आहोत. आहे की नाही आपल्या कामाची बातमी. आवडलं असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद अशाच ऑथेंटिक माहितीसाठी.